नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आपण घेऊन येतो नवनवीन प्रकारच्या स्कॉलरशिप, नवनवीन प्रकारच्या योजना आणि इतर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज. तर नेहमीप्रमाणे आज सुद्धा तुम्हाला LG ची स्कॉलरशिप म्हणजे लाईफ्स गुड नावाच्या कंपनीची स्कॉलरशिप कशी मिळवायची, काय प्रोसेस आहे आणि सगळी सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप याच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा व इतर या स्कॉलरशिपशी रिलेटेड सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण व्हिडिओच्या एंडला करणार आहोत. तर व्हिडिओ पाहत राहा. सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती अद्याप आला नसताल किंवा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती इतर भरपूर सारं कंटेंट पडलेलं आहे, ते पण पाहायला विसरू नका. तर चला आपण चालू करत आजचा आपला टॉपिक. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की LG या कंपनीची कोणती स्कॉलरशिप आहे आणि त्याच्यासाठी लागणारे पात्रता कोणती ती. आता सर्वप्रथम या LG जी इलेक्ट्रॉनिकची कंपनी आहे याच्यामध्ये याला लागणारी पात्रता काय ती आपण पाहूयात. आता इथं लिहिलेलं आहे की स्टुडंट मस्ट बी परस्युइंग ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस एनी अकॅडमिक इयर फ्रॉम सिलेक्ट कॉलेज इन्स्टिट्यूट अक्रॉस इंडिया. तर याचा अर्थ काय की भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती ह्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतो, ज्याचं शिक्षण ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन चालू असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये वर्षाचा कुठलाही क्रायटेरिया नाही की फर्स्ट इयरला असावं, सेकंड इयरला असावं, थर्ड इयरला असावं, असं काहीही नाही. कुठल्याही वर्षाचा विद्यार्थी याच्यासाठी ऍप्लिकेशन करू शकतो. पण याच्यासाठी एक बेस क्रायटेरिया ठरवलेला आहे. तो बेस क्रायटेरिया कुठला? त्याच्यासाठी मिनिमम 60% असणं गरजेचे. कशाला? 12वीला. ज्याचं फर्स्ट इयर चालू आहे त्याच्यासाठी 12वीला 60% असणं गरजेचं. किंवा जर एखादा विद्यार्थी सेकंड इयरला असेल किंवा थर्ड इयरला असेल किंवा फोर्थ इयरला असेल तर त्याला त्याच्या अगोदरच्या वर्षी 60% पडलेले असणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांना सांगितलंय की प्रेफरन्स विल बी गिवन मेरिटियस पर्सन, फिमेल, स्टुडंट अँड अदर विथ अॅन्युअल फॅमिली इन्कम इज नॉट मोर दॅन 8 लाख. म्हणजे याच्यामध्ये ऍप्लिकेशन तर सर्वच जण करू शकतात, परंतु या ऍप्लिकेशन मध्ये त्यांना काय सांगितलंय की तुम्ही जे लेडीज कॅन्डिडेट असेल म्हणजे फिमेल कॅन्डिडेट त्यांना प्रेफरन्स देणार आहेत. त्यानंतर मेरिटियस पर्सन म्हणजे जे व्यक्ती मेरिटमध्ये आहेत त्यांना पण प्रेफरन्स दिला जाणार आहे आणि ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्याला पण प्रेफरन्स दिला जाणार आहे. चला बघूयात याच्यामध्ये आपल्याला कुठले बेनिफिट्स मिळतात. आता या बेनिफिट्स मध्ये आपण आल्याच्या नंतर इथे लिहिले फॉर UG स्टुडंट्स म्हणजे जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 50% ऑफ ट्युशन फीस, 50% ट्युशन फीस मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपण 50% म्हणू किंवा 1 लाखापर्यंत जी काय कमी असेल त्या दोन्हीपैकी कुठलेही मिळणार आहे. आणि जी पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंट आहे त्यांच्यासाठी 50 लाखाची ट्युशन 50% ट्युशन फीस किंवा 2 लाखापर्यंतची ट्युशन फीस अशा पद्धतीने याचा क्रायटेरिया आहे. तर UG स्टुडंटला मिनिमम 50,000 रुपये मिळू शकतात आणि PG स्टुडंटला 1 लाख रुपये मिळू शकतात, असा याचा क्रायटेरिया आहे. याच्यामध्ये आपण बघूयात याच्यासाठी लागणारे कागदपत्रे कुठली. आता याच्यासाठी तुम्हाला 10वीचं मार्कशीट, मागच्या वर्षीचे मार्कशीट, जसं की एखाद्याचं फर्स्ट इयर असेल तर त्याला 12वीच्या मार्कशीटवर चालू शकतं, पण एखाद्याचं जर सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर असेल तर त्याला त्याच्या अगोदरचे कन्सिक्वेंट मार्कशीट असणं गरजेचं आहे. याचबरोबर गव्हर्नमेंट इश्यू ऍड्रेस प्रूफ मध्ये आपल्याला आधार कार्ड लागते. त्याचबरोबर प्रूफ ऑफ फॅमिली इन्कम मध्ये इन्कम सर्टिफिकेट काढायचे किंवा इन्कम सर्टिफिकेट नसेल तर ITR असेल तर ITR चालतो. सॅलरी स्लिप, फॉर्म 16, रेशन कार्ड, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याकडे असतील त्या आपण देऊ शकतो. याच्यामध्ये इन्कम प्रूफ मस्ट बी साइन बाय तहसीलदार. आता जे उत्पन्न तुम्ही काढता ते तहसील मधून काढलेलं असावं असं त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये पहा प्रूफ ऑफ ऍडमिशन. प्रूफ ऑफ ऍडमिशन मध्ये ते काही ऑप्शन दिलेले आहेत की कुठलं प्रूफ ऑफ ऍडमिशन म्हणून आपण देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड, अकॅडमिक फीसची रेसिप्ट. याचबरोबर आपल्याला ऍप्लिकेशन करताना फी स्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपण कॉलेजचं शिकत असलेल्या बोनाफाईड देणं सुद्धा गरजेचं आहे. बँक अकाउंट डिटेल्स ऑफ द बेनिफिशरी, जो लाभार्थी आहे किंवा जो ऍप्लिकंट आहे त्याला त्याच्या खात्याचा तपशील द्यावा लागेल, ज्याच्यामध्ये अकाउंट नंबर असेल, IFSC कोड असेल, MICR कोड असेल, या पद्धतीची सगळी माहिती त्याच्यामध्ये विचारली जाणार आहे. त्याचबरोबर तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो असणं सुद्धा गरजेचं आहे. तर मग याच्यासाठी ऍप्लिकेशन कसं करायचे ती सर्व सविस्तर माहिती इथे दिलेली आहे, पाहूयात आपण. तर याच्यामध्ये लिहिलंय अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक करायचं. इथं अप्लाय नाऊ बटन आहे, तुम्ही पाहू शकता, याला क्लिक करायचंय. ह्या साईटवरती कसं यायचंय त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे मी. त्यानंतर इथे आल्याच्या नंतर ऍप्लिकेशन फॉर्म पेजला जाता, तिथून
ह्या स्कॉलरशिपला अप्लाय करा, स्टार्ट ऍप्लिकेशन करा, बेसिक डिटेल फिल करा, लागणारे डॉक्युमेंट अपलोड करा, टर्म्स आणि कंडिशनला क्लिक करून प्रिव्ह्यू या बटनाला क्लिक करा आणि फायनली सबमिट करा. अशा पद्धतीने आपल्याला LGचा स्कॉलरशिप फॉर्म भरायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओला स्किप करण्या अगोदर याच्यामध्ये नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न आहेत ते कोणते ते पाहूयात. की याच्यामध्ये आपण सिलेक्ट झालो हे आपल्याला कसं कळेल. तर त्यांना सांगितलंय की तुम्ही तुमचा फॉर्म भरल्याच्या नंतर तुमची सगळी बेसिक डिटेल वगैरे फिल करता आणि हे सगळं फिल झाल्याच्या नंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल. एक टेलिफोनिक इंटरव्ह्यू असेल, तुम्हाला एक इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची जी बेसिक डिटेल आहे त्या गोष्टी विचारल्या जाणार आहेत आणि त्या क्रायटेरियाला सॉर्ट आउट करून तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि तुमची पात्रता चेक केली जाणार आहे की खरंच तुम्हाला या स्कॉलरशिपची गरज आहे का. आणि जर हे असेल तर तुम्हाला तुमचं जे काय बेनिफिट असेल, जी काय स्कॉलरशिप असेल ती मिळणार आहे. आता परत प्रश्न उद्भवतो की स्कॉलरशिप किंवा हे बेनिफिट कसं मिळणार आहे. तर पाहूयात, खाली ऑप्शन दिलेलंच आहे. इथं त्यांना सांगितलंय की तुमचं जे बँकेचं अकाउंट तुम्ही देणार आहेत बेसिक डिटेल्स फिल करताना बँकेची, त्यावेळेस जो अकाउंट नंबर दिलाय त्याच्यामध्ये हे क्रेडिट होणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही अडचणी असतील तर त्यांनी एक टोल फ्री नंबर इथं 2-3 प्रोव्हाइड केले आहेत. इथं पाहून तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ईमेल आयडी आहे तर या ईमेल आयडीला सुद्धा तुम्ही मेल करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा स्कॉलरशिपचा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.